अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प। 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटे रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा। पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर। संपर्क 878 815 1739 848 291 9999। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा तालुक्यातील बिटरगाव येथे करमाळा विधानसभा निवडणूक 2024 विचार विनिमय करण्यासाठी माढा तालुक्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी जोडलेल्या माढा तालुक्यातील 36 गावातील काँग्रेस पार्टीच्या व साठे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार्टीचे मार्गदर्शक ॲडव्होकेट BD पाटील यांच्या उपस्थितीत बिटरगाव येथे संपन्न झाला। या मेळाव्याच्या सुरुवातीला सोलापूर जिल्ह्याचे सहकार महर्षी गणपतराव साठे व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करमाळा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अमरजीत पाटील यांनी करताना सांगितले की आम्ही माढा तालुक्यातील ही 36 गावे गेले 3 विधानसभा निवडणुकीसाठी जोडलेली असताना आम्ही प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा आदेश मानून आघाडीचा धर्म पाळत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता। परंतु हा उमेदवार निवडून गेल्यानंतर सातत्याने आमच्या पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला। करमाळा मतदारसंघात आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून आमच्या पार्टीतील कार्यकर्त्यांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका घेणार आहे। यानंतर पिंपळखुटेचे सरपंच व श्री संत कृंदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की माढा तालुक्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी जोडलेल्या 36 गावातून आम्ही साठे पार्टीचा व काँग्रेस कार्यपक्षाचा आदेश म्हणून प्रामाणिकपर्यंत आजपर्यंत काम केले। परंतु आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या गावात सत्ता आहे त्या गावात जाणून बुजून या लोकप्रतिनिधींनी विकास कामासाठी अडवणूक केली। करमाळा तालुक्यातील काँग्रेस पार्टीची व साठे गटाचे बहुतांश ग्रामपंचायतवर निर्विवाद असून अंदाजे 15 ते 20 हजार मतदान हे साठे पार्टीचे आहे। मी बालचंद्र काका पाटील बिटरगाव, संचालक प्रमुख सहकारी साखर कारखाना। माझ्या राजकीय जीवनात जशी सुरुवात झाली तसं मी साठे पार्टीचं काम करत आलो, काँग्रेसचं काम करत आलो। पण गेल्या 25 वर्षापासून या काँग्रेस राष्ट्रवादीचं राहून काय आम्हाला फायदाच वाटणार। नेत्यांनी सांगायचं की बाबा ह्याला मतं द्या, आम्ही देत राहायचं, त्यांनी खुर्च्या बघायच्या आणि आमची फरफट कायमच। त्यामुळे आता इथून पुढं नेत्याला आम्ही एकदा विनंती करणार आहे की बाबा तुम्ही ह्यांना सोडा, ती काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, महाविकास आघाडी असू द्या, आपल्याला वेगळा निर्णय घेऊ। ऐकलं नेत्यांनी, ठीक आले आमच्यासोबत, ठीक। आम्ही आता ह्या 36 गावात आम्हाला संधी मिळालेली आहे, आम्ही काही नेत्याच्या मतदारसंघात नाही, तिकडे तुमचं काय चालायचं आहे ती चालू आहे। आम्ही फक्त आता इकडे 36 गावातला निर्णय बाप्पाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगळा घेणार म्हणजे घेणार। बाकी काय योग्य उमेदवार जे आम्हाला वाटेल, जे आम्हाला मदत करेल, जी सहकार्य करेल, जी जनतेची कामं करेल त्याला आम्ही मदत करणार। बाकी आता साठे पार्टीचा काही विषय आम्ही इकडे घेणार नाही 36 गावात। आम्ही आमचं आपलं आता बाप्पाच्या नेतृत्वाखाली विषय संपवणार। काँग्रेसमधनं काँग्रेस तर सोडलेलीच आहे आम्ही आता।